मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांपैकी ठाकरेंच्या शिवसेनेला 3, काँग्रेसला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 मतदारसंघ सोडण्याचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय। या तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालंय असं सांगितलं जातं। धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असताना या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केलाय। शरद पवार गटाचे माजी आमदार आणि मालेगाव शहराध्यक्ष आसिफ शेख यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। संजय राऊत यांनी बुलढाण्यामधून निवडणूक लढवावी असं आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी दिलंय। राऊतांचं डिपॉझिट सुद्धा राहणार नाही अशी टीका त्यांनी केली आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या जागांबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांनी केली आहे। शिवसंग्राम संघटना आगामी लोकसभेच्या 3 जागा लढवणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी दिली आहे। तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 12 जागा लढवणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। हिंगोली आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या जागा संभाजी ब्रिगेडला देण्यात याव्यात अशी मागणी पुरुषोत्तम खेडेकरांनी केली आहे। संभाजी ब्रिगेडची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राजकीय युती आहे असंही त्यांनी नमूद केलंय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाने सज्ज राहावं असं आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावारांनी केलंय। नोडल अधिकाऱ्यांना तसे त्यांनी निर्देश दिले। ठाकरेंच्या शिवसेनेची आजपासून 19 जानेवारीपर्यंत स्त्री संवाद यात्रा निघणार आहे। विदर्भात रामटेक पासून सुरू होणाऱ्या या संवाद यात्रेत रश्मी ठाकरे सुद्धा सहभागी होऊ शकतात। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं उद्या राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात मेळावा आयोजित केलाय, ज्याच्यामध्ये अजित पवार आणि सुनील तटकरे सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेची विधानसभा अध्यक्षांसमोरची सुनावणी संपली। आता 18 जानेवारीला ही सुनावणी होणार आहे। मोदींच्या रामभक्ती विरोधात इंडिया आघाडीकडून शिवशक्तीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 22 जानेवारीला पंतप्रधान मोदी राम मंदिराचं लोकार्पण करणार आहेत, तर इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून शिवशक्तीची आराधना केली जाणार आहे। 22 जानेवारीला राहुल गांधी गुवाहाटीतील शंकर मंदिर आणि कामाख्या देवी मंदिरात पूजा करणार आहेत। ममता बॅनर्जी कोलकात्यामध्ये कालीमातेची, तर अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये सुंदरकांड पठण करणार आहेत। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदी कठोर व्रत करणार आहेत। धार्मिक कार्यक्रमाच्या शेवटच्या 3 दिवसात मोदी चौकीत झोपणार आहेत। या 3 दिवसात मोदी आहार म्हणून फक्त फळांचं सेवन करतील। आज रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरामध्ये आणली जाणार आहे। रामलल्लाची नगर प्रदक्षिणा सुद्धा काढली जाईल। उद्या रामाच्या मूर्तीची गाभाऱ्यामध्ये स्थापना होणार आहे। महाराष्ट्रातून एकूण 889 जणांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलंय। नाशिकमधून 2 तर त्र्यंबकेश्वरमधून 1 अशा 3 वेदशास्त्र संपन्न गुरुजींना अयोध्येतील श्रीराम मंदिर न्यासाकडून निमंत्रित करण्यात आलंय। दावोस इथं पहिल्याच दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते। शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले माजी मंत्री मिलिंद देवरा हे दावोस दौऱ्यावर आहेत। त्यांनी या दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांची भेट घेतली अशी माहिती एक्स पोस्टद्वारे दिली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आज परभणी जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत। यावेळी ते परभणीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी होतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यामध्ये अवघ्या 3 दिवसातच कोट्यवधींचा खर्च करण्यात आला। या खर्चाचा हिशोब सादर करण्याचे निर्देश शासनाने दिलेत। या खर्चाच्या आकडेवारीची जुळवाजुळव करताना पालिकेच्या वेगवेगळ्या विभागांची अक्षरशः भंबेरी उडाली असं चित्र आहे। प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधी यांचं आमंत्रण अटी शर्ती ठेवून स्वीकारलंय। राहुल गांधींनी आंबेडकरांना भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं। कल्याण डोंबिवलीचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। दोघांनीही शिंदेंच्या शिवसेनेत भरघोस निधी देण्याचं आश्वासन देत पक्ष देण्याची ऑफर दिली गेली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 30 लाखाहून अधिक नोंदी तपासण्यात आल्या। या पडताळणीमध्ये 1967 पूर्वीच्या सुमारे 2,57,000 कुणबी नोंदी आढळल्यात अशी माहिती कळते। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन करण्यावर ठाम असल्याचं सांगितलं। या आंदोलनामध्ये नाशिकमधून जवळपास 2 लाख मराठा बांधव मुंबईत धडकतील अशी माहिती कळते। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाचा 24 जानेवारीला लोणावळ्यामध्ये मुक्काम असेल। त्याच्या नियोजनासाठी काल लोणावळ्यामध्ये बैठक सुद्धा झाली। मोर्चातील मराठा बांधवांसाठी जेवणाची, पिण्याच्या पाण्याची आणि राहण्याची सोय केली जाणार आहे।
राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांनी एकत्र बसून आरक्षणाचा विषय मार्गी लावावा, तारखा देऊन विषय सुटणार नाही असं वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. पीएम किसान योजनेमध्ये महिला लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. मागच्या 2 महिन्यांमध्ये 10,61,278 महिलांनी त्याचा लाभ घेतला. एकूण 8.12 कोटी लाभार्थ्यांपैकी 1,83,00,000 महिला आहेत. दक्षिण मुंबईमध्ये आज आणि उद्या पाणीपुरवठा ठप्प असेल. चर्चगेटपासून मस्जिद बंदर आणि भायखळ्यामध्ये पाणीपुरवठा बंद असेल. उद्या सकाळी 10 नंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उद्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत ब्लॉक घेतला जाईल. पनवेल कर्जत या दुहेरी मार्गावरील उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. नवी मुंबईमध्ये अटल सेतू झाल्यापासून अवैधरित्या वाहनं उभी करून वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. गेल्या 4 दिवसात 390 वाहन चालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून 3.5 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय. मुंबईमध्ये दरवर्षी नालेसफाईसाठी करोडो रुपये खर्च होतात आणि यंदा सुद्धा नालेसफाईसाठी 245 कोटी खर्च करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया राबवली जाईल, त्यामुळे फेब्रुवारीमध्ये कामांना सुरुवात होणार आहे. पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं मालमत्ताधारकांकडून थकीत कर वसूल करण्यात येतोय. यावेळी पालिकेनं करदात्यांवर तब्बल 173 कोटी 36 लाख रुपयांचा दंड लावलाय. या दरम्यान अजूनही 136 कोटी रुपये दंड वसुलीमधून मिळणं शिल्लक आहे असा अंदाज पालिकेनं वर्तवलाय. मुंबई शहरातील नवानगर डॉकयार्ड रोड भागातील जुनी जलवाहिनी बंद करून सदर ठिकाणी नवीन जलवाहिनी बसवली जाणार आहे. त्याच्यामुळे 2 दिवस मुंबईतील काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होईल. पुण्यामध्ये नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह घरगुती वापराच्या पाण्याची उपलब्धता होत नाहीये, तोपर्यंत नवीन इमारतींच्या बांधकामाला मंजुरी नाही असे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला साथ देत अमरावतीतील अंबादेवी मंदिरामध्ये भाजप नेत्यांनी स्वच्छता केली. भाजप आमदार प्रवीण पोटे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंदिर परिसराची साफसफाई केली. मुंबईच्या भांडूप परिसरातील सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहाच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलंय. प्रसूतिगृह बंद असेल, त्यामुळे या कालावधीत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सुषमा स्वराज प्रसूतिगृहामध्ये सेवा दिली जाईल. विक्रोळीच्या रखडलेल्या महात्मा फुले हॉस्पिटलच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय. यासाठी पालिकेनं निविदा काढल्या असून फेब्रुवारी अखेरपर्यंत कामाला सुरुवात होणार आहे. मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगर शहरात सुद्धा लवकरच स्वच्छता मोहीम राबवली जाईल. महापालिका प्रशासन त्यासाठी सज्ज आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूपाच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांनी केलंय. संत निरंकारी मंडळाच्या कार्यक्रमासाठी सहभागी होण्याची त्या ठिकाणी सूचना त्यांनी केली. बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये जिजाऊ जन्मस्थळी भेट देणाऱ्या पर्यटकांना वाहन पार्क करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी केली जाते. सीईटी सेलतर्फे विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जात आहेत. त्यासाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे, ज्याच्यामध्ये आतापर्यंत 25,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मेहकर बुलढाणा एसटी बसमधून जागेवर 2 महिलांमध्ये वाद झाला आणि हाणामारी झाली. दोन्ही महिलांनी नातेवाईकांना बोलवून घेतलं, त्याच्यामुळे आणखी मोठा राडा झाला. अखेर एसटी चालकांना एसटी थेट पोलीस स्टेशनला नेली. सर्व राड्यामुळे इतर प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला. वाशिमच्या कामरगावमध्ये ऐन वस्तीत असलेलं दारूचं दुकान गावाबाहेर हटवावं या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. अखेर ग्रामपंचायतीने ठराव मांडला आणि दारूचं दुकान गावापासून 1 किलोमीटर बाहेर हटवण्याचा ठराव पारित केला. संपूर्ण राज्यभरात थंडीची लाट वाढली. अनेक जिल्हे गारठलेत. संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, पुण्यामध्ये तापमान 10 अंशाच्या खाली गेले. त्याच्यामुळे राज्यात येत्या 21 जानेवारीपर्यंत थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून थंडीचा तडाखा वाढलाय. ग्रामीण भागात हुडहुडी भरल्यानं नागरिक शेकोटीचा आसरा घेत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहराच्या वातावरणात अचानक बदल झालाय. त्याच्यामुळे गेल्या 2 दिवसापासून शहरात कडाक्याची थंडी पडली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये थंडीमुळे काकडा पुलासह देशी डच गुलाबाची फुलं बहरली आहेत. यंदाच्या वर्षी फुलांची सर्वाधिक आवक वाढली आहे, पण फुलांना भाव मात्र मिळत नाहीये. बारामतीमध्ये आज कृषिक 2024 या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन होईल. दरम्यान 18 ते 22 जानेवारी दरम्यान प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी खुलं असेल. कराड इथल्या कृषी महोत्सवाचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर फलटणला फडणवीसांची जाहीर सभा होईल.
राज्यातील सरकार हे शेतकरी विरोधी आहे. आगामी काळात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाला तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. कांदा, कापसासह साखरेवर केंद्र सरकारनं निर्यात बंदी आणली, त्याच्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. ही टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. नांदेड बाजार समितीमध्ये हळदीला 11,995 रुपयांचा उच्चांकी भाव मिळतोय. जून जुलैमध्ये हळदीवरील लाल्याच्या प्रादुर्भावामुळे हळदीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. नवी मुंबईमधील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे, त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बाजारात कांद्याचे दर नियंत्रणात आहेत, त्याच्यामुळे सर्वसामान्यांसाठी सुद्धा ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. नंदुरबार बाजार समितीमध्ये यावर्षी मिरचीची विक्रमी आवक होतीये. 3 दिवसाच्या सुट्टीनंतर बाजार समितीत आतापर्यंत 2,25,000 क्विंटल मिरचीची खरेदी झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची वाढीव मदत मिळणार आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानापोटी 115 कोटी 26 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. साताऱ्याला पाणी पुरवठा करणाऱ्या कास जलवाहिनीच्या वाढीव कामाचा शुभारंभ 19 जानेवारीला होणार आहे. योजनेचा शुभारंभ पंतप्रधान मोदींच्या हस्ते होईल. वाशिम जिल्ह्यातील भूजल पातळी वाढवण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत, मात्र रिचार्ज स्पीडची कामं पूर्ण झाली नाहीत. त्याचा परिणाम भूजल पातळीवर झाला. अनेक भागामध्ये भूजल पातळीमध्ये घट झाली असं दिसून येते. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी जालन्यातील मंगळूर इथं बेमुदत साखळी उपोषण करण्यात आलं. उपोषणाचा 20वा दिवस आहे. उमेद अभियानाच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीनं वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला गेला. यावेळी सरकारनं तातडीनं मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा प्रहारनं दिलाय. अमरावतीमध्ये तिवसा महसूल प्रशासनाच्या विरोधात प्रहारनं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये दशक्रिया आंदोलन केलं. अवकाळी पावसाच्या नुकसानीचा अहवालामध्ये तिवसा तालुका वगळला, त्याच्यामुळे प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. भंडाऱ्यामध्ये आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन केलं, ज्याच्यामध्ये हजारो आशा सेविका सहभागी झाल्या. ज्या मागण्या मान्य केल्यात त्यांचे शासन आदेश काढा, तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही असा इशारा त्यांनी दिला. गोंदियामध्ये प्राथमिक शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केलं. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशाराही दिला. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा इथे युवा आदिवासी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. विधान परिषद आमदार आमशा पाडवी यांनी यावेळी आदिवासी नृत्यावर ठेका धरला. चंद्रपुरातील सुनफ्लेग आर्यन अँड स्टील कंपनीच्या कोळसा खाणीमुळे प्रदूषणाचा धोका वाढत असल्याचा आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केलाय. कंपनीच्या मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी आणि कोळसा खाण तात्काळ बंद करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णवाहिकाच नाहीये. रुग्णवाहिकेअभावी रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत असा आरोप केला जातो. नंदुरबारच्या अक्कलकुवा आणि तळोजा तालुक्यामध्ये एसटी बसेसची संख्या कमी आहे, त्याच्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होतोय. एसटी बसेसची संख्या वाढवावी अशी मागणी इथले प्रवासी करत आहेत. अकोल्यामध्ये विविध मागण्यांसाठी आशा सेविकांनी थाळीनाद आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आंदोलक महिलांनी पवित्रा घेतला आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अकोल्यामध्ये सम्राट अशोक सेनेच्या वतीने ईव्हीएम विरोधात आंदोलन केलं गेलं. अकोल्यातल्या अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर ईव्हीएम विरोधात मोर्चा काढला गेला. रत्नागिरीमध्ये भारत मुक्ती मोर्चातर्फे ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आलं. ईव्हीएम काढा, बॅलेट पेपर आणा आणि लोकशाही वाचवा या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली गेली. चिपळूणमध्ये ड्रग्ज विरोधात विद्यार्थी आणि नागरिकांनी जनजागृती महारॅली काढली. रॅलीला प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सगळ्यांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आज मोडी लिपी प्रचार आणि प्रसार या विषयावर कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेमध्ये मोडी लिपी अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये महाराष्ट्राचा बौद्ध वारसा या विषयावर 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलंय. परिषदेचं उद्घाटन केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातील डॉक्टर नीरज कुमार यांच्या हस्ते होणार आहे. मेस्टा या राज्यव्यापी संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन 18 आणि 19 जानेवारीला होणार आहे. मुंबईत होणाऱ्या अधिवेशनाचं उद्घाटन मंत्री दीपक केसरकर करणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरातील स्वामी विवेकानंद उद्यानात मिनी बुलेट ट्रेन धावणार आहे। 26 जानेवारीपासून ही मिनी बुलेट ट्रेन धावणार असून रेल्वे रूळ टाकण्याचं काम प्रगतीपथावर आहे। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमध्ये 316 हेक्टरवर नवीन औद्योगिक वसाहत निर्माणाला गती आली आहे। यासाठी तालुक्यातील आडवाण आणि पाटदेवी इथल्या जमीन संपादनाला सुरुवात झाली आहे। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भुगावमध्ये राम मंदिर अक्षता कलश यात्रा काढण्यात आली। सोहळ्यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। कल्याणच्या अटाळी गावामध्ये बैलांच्या झुंजीचं आयोजन केलं होतं, ज्याच्यामध्ये किंग आणि भावड्या हे 2 बैल जखमी झाले। त्याच्यामुळे त्यांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबई विमानतळावर DRIनं 2,58,00,000 रुपयांचं 4 किलो तस्करीचं सोनं जप्त केलंय। 4 अटक करण्यात आली आहे। पुण्यात शरद मोहोळ खून प्रकरणातील 2 आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यानंतर खुनाच्या एका महिन्याभरापूर्वी आरोपी शेलार आणि मारण्याची बैठक झाली होती असं देखील समोर आल्याचं कळतंय। जालना जिल्ह्यातील पोलीस विभागात बदल्यांचं सत्र सुरू झालंय, ज्याच्यामध्ये 2 पोलीस निरीक्षकांसह 10 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 8 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या। मालेगावच्या आयशानगर भागातील बेपत्ता असलेल्या 7 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह सापडलाय, त्याच्यामुळे खळबळ माजली। हा सगळा हत्येचा प्रकार आहे, त्याच्यामुळे पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून देशातील भाजपच्या क्लस्टर प्रमुखांच्या बैठका घ्यायला सुरुवात करण्यात आली आहे। नवी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत पुढचे 30 वर्ष केंद्रात भाजपची सत्ता राहील या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना अमित शहांनी केल्या। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या विरोधात जुन्या 2 व्यावसायिक भागीदारांनी मानहानीचा खटला दाखल केलाय। दिल्ली उच्च न्यायालयात 18 जानेवारीला त्याची सुनावणी होईल। देशातील 6 मेट्रो विमानतळावर वॉर रूम उभारण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कृती आराखडा मागवलेला आहे। विमान प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून वॉर रूम तयार केली जाणार आहे। दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यानं पंतप्रधान मोदींना धमकी दिली आहे। पन्नू याच्या हल्ल्याच्या धमकीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर त्याने ही धमकी दिली आहे। आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिलाय। गुजरात विद्यापीठाशी संबंधित टिप्पणी केल्याबद्दल अवमान याचिका प्रकरणात त्यांना हा दिलासा मिळाला। इराणनं पाकिस्तानातील सुन्नी दहशतवादी संघटनेच्या तळांवर हवाई हल्ला केला। इराणनं केलेल्या या हवाई हल्ल्यात 2 मुलांचा मृत्यू झालाय। या हल्ल्याचे इराणला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा पाकिस्तानने दिलाय। अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे। निवडणुकीत भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांनी माघार घेतली आहे। इस्रायल हमास यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतोय। इस्रायली हल्ल्यामध्ये गेल्या 24 तासात 158 जणांचा मृत्यू झाला, याच्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे। इस्रायल आणि हमासमधील युद्धात गेल्या आठवड्याभरात अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्यात, तर 2.3 दशलक्ष पॅलेस्टिनी नागरिकांपैकी 85% नागरिकांना आपली घरं गमवावी लागली। थंडगार डबक्यात अडकलेल्या एका श्वानाला वाचवतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। हा अग्निशमन दलाचा जवान आहे, ज्यानं श्वानाला सुरक्षितपणे बाहेर काढलंय। भारतीय संघाची स्टार महिला खेळाडू दीप्ती शर्मा हिला डिसेंबर 2023 या महिन्यासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित केलंय। दीप्ती शर्मानं जेमिमा रॉड्रिग्स आणि प्रेशियस मारंज यांना मागे टाकलंय। भारत आणि अफगाणिस्तान संघात 2020 सामन्याची मालिका सुरू आहे। आज मालिकेतला 3रा सामना खेळवला जाईल। 3 सामन्याच्या मालिकेत भारत 2 सामने जिंकून आघाडीवर आहे। ऐन लग्न सराईमध्ये सोने चांदी खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळालाय। सोन्याच्या दरात 110 रुपयांची तर चांदीच्या दरात 300 रुपयांची घसरण झाली आहे। सोन्याचे दर 63,330 रुपये प्रति तोळा आहे, तर चांदी 76,300 रुपये प्रति किलो आहे। ॲपल कंपनीनं स्मार्टफोन उद्योगात प्रथमच जागतिक स्थान पटकावलंय। आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत ॲपल जागतिक स्तरावर अव्वल स्मार्टफोन विक्रेता बनण्यात यशस्वी झालाय। भारतामध्येही इथेनॉलवरील वाहनांसाठी आवश्यक सुविधा तयार केल्या जाणार आहेत। ब्राझीलकडून तंत्रज्ञान सहकार्य घेतलं जाईल, ही माहिती केंद्रीय राज्यमंत्री VK सिंग यांनी दिली आहे। L&T कंपनीनं बुलेट ट्रेनची मेगा ऑर्डर मिळवली आहे। मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या 508 किलोमीटर मार्गाचं विद्युतीकरण केलं जाणार आहे। जपानी कंपनीचं सहकार्य त्याच्यासाठी घेतलं जाईल। भारतात सर्वसाधारण रोजगाराच्या प्रमाणात 7.5% घट झाली आहे। शैक्षणिक, वैद्यकीय, उत्पादन आणि सरकारी क्षेत्रात रोजगाराची ही घट झाल्याची आकडेवारी समोर आली आहे। केंद्र सरकारनं मोलॅसिसच्या निर्यातीवर 50% निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला। इथेनॉलचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेतला गेलाय आणि उद्यापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे। अभिनेत्री कियारा आडवाणी आणि तिचा पती सिद्धार्थ
मल्होत्रा यांचा वाढदिवस त्यांना साजरा केलाय। त्यांच्या या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो चाहत्यांसोबत त्यांनी शेअर केले। इंडियाच्या इतिहासाची माहिती देणाऱ्या लघुपटाची निर्मिती पुतिन बालन ग्रुपच्या वतीनं करण्यात आली आहे। या लघुचित्रपटाला अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज दिला गेलाय।